विषय एवढाच आहे की कोणाकडे सुई जाती हे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतरच आपल्याला कळेल. जर इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपासच होणार नसेल तर आपल्याला कुठं काय कळणार आहे. आता ती सुई तटकरेंकडे जाती, प्रफुल्ल पटेलकडे जाती, पायलटकडे जाते, व्हीके सिंगकडे जाते, डीजीसीएच्या कुठल्या अधिकाऱ्याकडे जाते, का ती माझ्याकडे येते, का ती खालून फार मुख्यमंत्र्यांपर्यंत पास वरपर्यंत जाते, हे आज आपल्याला बोलता येणार नाही. विषय एवढाच आहे, इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली त्या ठिकाणी होणं अतिशय महत्वाचं आहे. एवढंच माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि कोणाला कुठेही हलवता येत नसतं. तो रोहित सिंग नावाचा जो कोणी मालक होता त्याला आता एक टप्प्याटप्प्याने त्याचे जे काही विमान आहेत ती विमानं मात्र अमेरिकेला हलवण्यासाठी सुरुवात केली. ते डॉक्युमेंटेशन सुरू केलेलं आहे. पण शेवटी एवढी मोठी ताकद व्हीके सिंगला आणि व्हीएसआरला जर वाचवत असेल याच्यावरनं समजून घ्या. दादाचा ऍक्सिडेंट झाल्यापासून आतापर्यंत 80 ते 90 कोटी रुपये व्हीएसआरला या महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी दिलेलं आहे. हीच ती सरकार ज्याच्यामध्ये अजितदादांचा पक्ष आज सत्तेत आहे आणि हीच ती सरकार ज्याच्यामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि ज्या कंपनीमुळे मृत्यू झाला त्या कंपनीला याच सरकारने 90 कोटी रुपये अजितदादांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून दिलेत. याच्यावरूनच काय गोष्टी तुम्ही समजून घ्या.